सो गुड इव्हनिंग एस्पायरंट्स, व्हेरी गुड इव्हनिंग टू वन अँड ऑल. व्हेरी गुड इव्हनिंग. या एपी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे एस्पायरंट्स. आपण आहोत ड्रग इन्स्पेक्टर सिरीज मध्ये आणि या ड्रग इन्स्पेक्टर सिरीज मध्ये फार्माकोलॉजी या टॉपिक मध्ये आणि कार्डिओव्हास्क्युलर सिस्टमच्या सेक्शन मध्ये आपण आजच्या लास्ट टॉपिकला ओपन मी करतोय आणि ह्या टॉपिकचे बेसिक फंडामेंटल्स पण समजून घेतोय एस्पायरंट्स. आणि त्यासोबत आजच्याच लेक्चर मध्ये या टॉपिकला आपल्याला एंड ही करायचं आहे. And that topic is nothing but the arrhythmia and anti-arrhythmic drugs. तर एस्पायरंट्स आतापर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम मध्ये so most of the candidates they don't have the differentiation in between the tachycardia and the bradycardia. So ventricular tachycardia and the atrial flutter and atrial fibrillation. त्यासोबतच AV block, AV conduction, conductionचा pathway, SA node depolarization, rapid depolarization, rapid repolarization, so plateau stage, repolarization, resting membrane potential. या बेसिक पॉइंट्स बद्दल अशी 100% क्लॅरिटी जर नसेल तर हे लेक्चर तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे एस्पायरंट्स. आज आपण अॅरिथमिया होण्याचे रिझन्स, अॅरिथमियाचे कॉजेस, त्यासोबतच एस्पायरंट्स अॅरिथमियासाठी दिली जाणारी ट्रीटमेंट, वाय वी आर युजिंग अ बीटा ब्लॉकर्स, why we are using a sodium channel blockers, why we are using a calcium channel blockers as well as the potassium channel blockers in the arrhythmic drug. So we are not using the potassium channel openers. So आपण इथं ओपनर्स यूज नाही करत आहेत जे की आपण अंजायना मध्ये यूज केले होते. इथं आपण त्यांना ओपन नाही करत आहोत. याचं काय असं रिझन आहे की इथं ड्रग्स हे असे अपोजिटला जातात. तर एस्पायरंट्स याच्या पाठीमागे याची एक ब्रॉड कॉन्सेप्ट आहे. मग एस्पायरंट्स आधी आपण या कॉन्सेप्ट कडे जाऊया, एकदा बेसिक पाहूया. सो आणि यानंतर मग आपल्या या टॉपिकची आपण सुरुवात करूया. काय सांगतोय हे फंडामेंटल या टॉपिक मध्ये, ईसीजी काय सांगतो, ईसीजी काय रिप्रेझेंट करत असतो, ईसीजीच्या पाठीमागे किती स्टेजेस असतात. सो ईसीजी मध्ये रॅपिड डिपोलरायझेशन कुठे आहे, सो रिपोलरायझेशन कुठे आहे, क्युआरएक्स कॉम्प्लेक्स हा काय रिप्रेझेंट करत असतो, अशा सगळ्या पॉइंट्सला आज आपण क्लिअर करायला जात आहोत एस्पायरंट्स. तर फर्स्ट ऑफ ऑल समजून घेण्याचा प्रयत्न करा, मग आपण थेरॉटिकल पार्ट कडे जाऊया, मग आपण त्याच्या चॅनल्स कडे पण जाऊया, त्याच्या इनहिबिशन कडे पण जाऊया. सो एस्पायरंट्स हे लक्षात घ्या की आपल्याकडे आपल्याकडे जो पंपिंग डिव्हाइस आहे ते म्हणजे हार्ट मध्ये आपल्याकडे दोन टाईपचे टिश्यूज आहेत एस्पायरंट्स. तर एक असतात तुमचे कार्डियक टिश्यूज, तर सेकंड पार्ट असतो तो असतो मॉडिफाईड कार्डियक टिश्यूज. Right, first one is cardiac tissue, then second one is modified cardiac tissues. So cardiac tissues हे तुमचे हार्ट मध्ये 97 to 98% मध्ये असतात, तर तुमचे मॉडिफाईड कार्डियक टिश्यू हे फक्त 2 to 3% मध्ये आहेत. म्हणजे सगळ्यात जास्त प्रमाण हे कार्डियक टिश्यूच असतं एस्पायरंट्स. मग आता हे जे मॉडिफाईड कार्डियक टिश्यूज आहेत हे कुणाची बदलत आहेत? येस, तर डेफिनेटली हे एचएच आहेत, पण हे याच्यापेक्षा थोडेसे वेगळे असतात. यांच्याकडे रिच सोर्स असतो ग्लायकोजनचा, यांच्याकडे अबंडंट काय असतात, मायटोकॉन्ड्रिया असतात. कारण यांचं काम हे या दोघांचं फंक्शन वेगळं आहे. कार्डियक टिश्यूचं वर्किंग हे कॉन्ट्रॅक्शन साठी आहे, तर मॉडिफाईड कार्डियक टिश्यूचं जे वर्किंग आहे एस्पायरंट्स हे कॉन्ट्रॅक्शन साठी नसून हे कंडक्शन साठी आहे. म्हणून आपण हे पाहतो की मॉडिफाईड कार्डियक टिश्यूज मध्ये सगळ्यात महत्वाचा असतो पहिल्यांदा सायनो ॲट्रियल नोड, त्यानंतरचा असतो एस्पायरंट्स ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड, थर्ड वन असतो एस्पायरंट्स सो या ठिकाणी बंडल ऑफ हिस, सो हे आपण पाहतोय, आणि फोर्थ वन आहे पर्किंजे फायबर्स. सो हे आहेत एस्पायरंट्स तुमचे मॉडिफाईड कार्डियक टिश्यूज, आणि या बेसिसवरती आपल्या हार्टमध्ये कंडक्शन असतं. मग आता कंडक्शनचे पण दोन प्रकार आहेत. एक असतं मायोजेनिक, हार्टचे दोन टाइप्स असतात रेग्युलेशनचे, एक असतं मायोजेनिक तर दुसरं हार्ट असतं न्यूरोजेनिक. ज्या वेळेला इन्फ्लुएन्स हा न्यूरॉन थ्रू असतो दॅट इज न्यूरोजेनिक, इन्फ्लुएन्स हा एसे नोड थ्रू असतो दॅट इज कॉल्ड ॲज अ मायोजेनिक. मग आता आपण हे पाहतो की हार्टच्या बद्दलची पूर्ण बेसिक फिजिओलॉजी आपण ऑलरेडी पाहिलेली आहे. सो इथं आपल्याकडे इथल्या कॉर्नरला इथं आपला एसे नोड असतो एस्पायरंट्स. एसे नोड हा इंटरकनेक्टेड असतो टू द एव्ही नोड, जो इथल्या बॉटम कॉर्नरला असतो. इथून हा पर्किंजे फायबर हा बायफर्गेट होतो आणि या प्रकार इथून हा बंडल ऑफ हिस बायफर्गेट होतो आणि राईट पर्किंजे फायबर्स आणि लेफ्ट पर्किंजे फायबर्स मध्ये हे डिवाइड होतं आणि इट विल रीचेस टू द वेंट्रिकल्स. राईट, इथपर्यंत सगळ्यांना माहिती आहे.
मग तुम्हाला माहित असू द्या स्टुडंट्स की आपण ज्या वेळेला याचं कंडक्शन करतो, ज्या वेळेला आपण याला ईसीजी मध्ये घेण्याचं म्हणजे याला हे कंडक्शन पाथवे मेजर करण्याचं पाहत असतोय स्टुडंट्स, त्यावेळेला आपल्याला एक ग्राफ पाहायला मिळतो. हे कंडक्शन कुठून कुठे जातं सांगा? हे कंडक्शन एसए नोड वरून हे कंडक्शन जातं एव्ही नोड कडे. एव्ही नोड कडून हे कंडक्शन पास होतं बंडल ऑफ हीस कडे. सो बंडल ऑफ हीस कडून हे कंडक्शन पास होतं दॅट इज पर्किंजे फायबर कडे. याच्यामध्ये सो एसए नोड हा एक पेस मेकर असतो. 2 इम्पल्सेस मध्ये पेस जनरेट करणे हे एसए नोडचा रोल असतो स्टुडंट्स. एव्ही नोड हा एक रिझर्व स्पेस मेकर असतो. जर एसए नोड हा वर्किंग मध्ये नसेल तर ते वर्किंग हे एव्ही नोड थ्रू केली जाते आणि याला आपण पेस सेटर ही म्हणतो, कारण हा दोघांच्या मधला हा एक इंटरमिडिएट असतो. त्यामुळे एव्ही नोड इज ऑल्सो नोन ॲज अ पेस सेटर. मग स्टुडंट्स याच्यामध्ये सो आता एसए नोड मध्ये आता आपण एक पॉइंट लक्षात घेऊया. एक अजून फंडामेंटल मला क्लिअर करायचंय तुमचं. सो त्याच्यामध्ये एक फंडामेंटल आहे ते म्हणजे एक बेसिक कॉन्सेप्ट आहे स्टुडंट्स, दॅट इज द डिपोलरायझेशन. सेकंड कॉन्सेप्ट आहे सो रिपोलरायझेशन, राईट. सेकंड फंडामेंटल कॉन्सेप्ट आहे रिपोलरायझेशन. थर्ड वन आहे दॅट इज पोलरायझेशन अँड स्टुडंट्स लास्ट कॉन्सेप्ट आहे ती आहे हायपर पोलरायझेशन. अशा 4 इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट मला समजून सांगायचे तुम्हाला. त्याच्यानंतरच काय होईल की रिदम समजतील तुम्हाला स्टुडंट्स. त्याच्यानंतर तुम्हाला ॲबनॉर्मल रिदम समजतील आणि त्याच्यानंतर आपण ड्रग्स कसे यूज करतो तेही तुम्हाला समजेल. समजून घ्या स्टुडंट्स की एखाद्या सेलमध्ये किंवा एसए नोड मध्ये सो जर आपल्याकडे मध्ये -70 मिली व्होल्टचं पोटेन्शियल आहे सो आणि मध्ये निगेटिव्ह चार्ज आहे स्टुडंट्स, अँड दिस निगेटिव्ह चार्ज इज गेटिंग स्टेबिलाइज्ड विथ द आउटर साइड पॉझिटिव्ह चार्ज. सो याचा अर्थ काय की या मेम्ब्रेनवरती पोल्स आहेत. पॉझिटिव्ह पोल आहे, निगेटिव्ह पोल आहे स्टुडंट्स. सो दॅट इज व्हॉट या कॉन्सेप्टला आपण नाव देत असतो पोलरायझेशन. ही मेम्ब्रेन पोलराइज्ड आहे, याला म्हणायचं पोलरायझेशन. ज्याच्यामध्ये चार्ज आहे, इनर साइडला निगेटिव्ह आहे तर आउटर साइडला हा चार्ज पॉझिटिव्ह आहे. सो ही मेम्ब्रेन पोलराइज्ड आहे. सो एस्परंट जसं या तुमच्या एसए नोड वरती जे काही चॅनल्स असतील ह्या चॅनल्स मध्ये पण 2 प्रकार असतात एस्परंट्स. मेनली पोलरायझेशन, डिपोलरायझेशन हे कुणामुळे असतं? सोडियम मुळे असतं. मग आता सोडियम मध्ये पण आपल्याला 2 प्रकारचे चॅनल्स पाहायला मिळतात एस्परंट्स. तर त्यातील पहिलं टाइप असतो दॅट इज द लिगॅंड गेटेड सोडियम चॅनल. याचा अर्थ काय असतो एस्परंट्स मला सांगा? लिगॅंड गेटेडचा अर्थ असा असतो की कुणीतरी सबस्टन्स, राईट, एखादा एक्झोजिनस किंवा एखादा एंडोजिनस सबस्टन्स हा ऍक्टिव्हेट करून मग सोडियम मध्ये येतं. सो दिस इज कॉल्ड ॲज अ लिगॅंड गेटेड सोडियम चॅनल. इट इज ऑल्सो नोन ॲज अ लिगॅंड गेटेड सोडियम चॅनल. आणि जर समजा हे सोडियम ऑपरेट होत असतील मध्ये असणाऱ्या तुमच्या व्होल्टेजमुळे तर याला आपण नाव देत असतो व्होल्टेज गेटेड सोडियम चॅनल. हा, तर आपल्या बॉडीमध्ये 2 प्रकारचे सोडियम चॅनल असतात आणि आपल्या बॉडीमध्ये सोडियमच्या 3 स्टेट असतात. असे हे याचे 2 पॉइंट तुम्हाला विसरायचे नाहीये, तरच तुम्हाला अरिथमियामध्ये अजून जास्त क्लॅरिटी मिळेल. सो 2 प्रकारचे चॅनल आहेत आणि सोडियमच्या 3 स्टेट असतात. त्यातली पहिली स्टेट असते एस्परंट्स क्लोज, सो दुसरी स्टेट असते ओपन आणि तिसरी स्टेट असते इनऍक्टिव्हेट. ह्या 3 स्टेट असतात सोडियमच्या. इनऍक्टिव्हेट मधून क्लोज, ओपन मधून कधीच सोडियम चॅनल वापस क्लोज मध्ये नसतात जात आणि हे आपल्या बॉडीतला डिफेन्स असतो. ओपन मधून जर डायरेक्ट क्लोज मध्ये जात असेल तर मग नेक्स्ट सिग्नल हे इमिडिएटली पास होतं आणि इथं आपल्याला सिव्हिअर अरिथमिया होण्याचे चान्सेस असतात. याचं पण तुम्हाला मी जस्टिफिकेशन देईलच एस्परंट्स. समजून घेण्याचा प्रयत्न करा हा फंडा. मग आता आपण काय पाहतोय की जर कुणी याला ऍक्टिव्हेट करत असेल आणि जर त्याच्यानंतर सोडियम इन्फ्लक्स होत असेल एस्परंट्स आणि जर हा मायनस निगेटिव्ह चार्ज हा -55 च्या आसपास जर जात असेल तर या पोटेन्शियलला नाव द्यायचं असतं टीपी. टीपी स्टँड फॉर थ्रेशहोल्ड पोटेन्शियल. मग आता काय होतं सांगा की सोडियम इन्फ्लक्स होत असल्यामुळे मध्ये जो निगेटिव्ह मोर आहे हे आता मोर निगेटिव्ह लेस निगेटिव्ह कडे जात आहे. म्हणजे काय? -70 इज मोर निगेटिव्ह और -55 इज मोर निगेटिव्ह. हा, -70 इज मोर निगेटिव्ह, -55 इज टुवर्ड्स 0 म्हणजे हे पॉझिटिव्ह आहे. तुम्ही सर याच्यावरती तर निगेटिव्ह चार्ज आहे
So if we compare, so -70 and -55, तर -55 is more positive than -70. मग आता या वेळेला टीपी ओपन होतो. टीपी म्हणजे एक असं पोटेन्शियल, ज्या पोटेन्शियलला सो इथं तुमच्या या सेलवरती असणारे न्यूमरस व्होल्टेज गेटेड सोडियम चॅनल्स इथं ओपन होतात आणि एकाच वेळेला सडनली एस्पेरेंट्स सो बाहेरचे सोडियम्स इन्फ्लक्स होतात. And this state is called as a depolarization. हे -55 हे +30 ला जातं आणि जर हे फास्ट मध्ये होत असेल तर यालाच आपण क्लिअर करतो रॅपिड डिपोलरायझेशन. समजते सगळ्यांना? बेसिक लक्षात येते एस्पिरंट्स? हा, बेसिक घेऊनच आपल्याला पुढे जायचंय. सो रॅपिड डिपोलरायझेशनचा मीनिंग असतो थ्रेशोल्ड पोटेन्शियल रीच आउट झाल्यानंतर सो व्होल्टेज गेटेड सोडियम चॅनल्स ओपन होतात. व्होल्टेज गेटेड सोडियम चॅनल्स ओपन झाल्यानंतर रॅपिड इन्फ्लक्स होतो सोडियमचं आणि मधील जो चार्ज आहे तो -55 कडून तो जातो +30 कडे. मग आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता काय होणार आहे एस्पिरंट्स, की आता इथपर्यंत आपली लिमिट होती, आपण तिथपर्यंत गेलोय. मग आता हे सोडियमचे चॅनल्स होतात इनऍक्टिव्ह. इनऍक्टिव्हचा सो मिनिंग काय असतं एस्पिरंट्स, हे क्लोज नाही आहेत, हे इनऍक्टिव्ह आहेत. इनऍक्टिव्हचा अर्थ असा असतो की हे ओपन आता होणार नाही आहेत, यांचं फर्दर ऍक्टिव्हेशन पॉसिबल नाही आहे, यांना आपण वापस ऍक्टिव्हेट करू शकत नाही आहेत, म्हणजे हे झाले इनऍक्टिव्ह. आता इनऍक्टिव्ह का? कारण आपल्या सो या एसए नोड मध्ये सो एक्स्ट्रीम काय झालेला आहे, पोटेन्शियल रीच झालेला आहे, म्हणजे आपण +30 वरती आहोत. मग आता होतं काय पहा, की या केसमध्ये सो याच्यानंतर सो मध्ये जो पोटॅशियम आहे एस्पिरंट्स तर तो बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो, कारण हा एक सो इझिली परमेबल आयन असतो. दिस इज द पोटेन्शियल डिटरमाइनिंग आयन. पोटॅशियम इज पोटेन्शियल डिटरमाइनिंग आयन, लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल की सर रॅपिड डिपोलरायझेशन ड्यू टू सोडियम, देन तुम्ही पोटॅशियमला काय म्हणताय? लक्षात ठेवायचं की पोटॅशियम इज अ पोटेन्शियल डिटरमाइनिंग आयन. हा, की हे +30 ला त्याच्यामुळेच गेलं, पोटॅशियम हे आउटफ्लक्स नाही झालं. अलग लक्षात. जर तुम्ही सोडियमला मध्ये घेता एस्पिरंट्स आणि जर समजा पोटॅशियम आउटफ्लक्स होत असेल तर मग तुम्हाला इथं +30 हा चार्ज कधीच या ठिकाणी अटेंड होणार नाही. म्हणून पोटॅशियम इज अ पोटेन्शियल डिटरमाइनिंग आयन. मग आता काय होतं की पोटॅशियम हे बाहेर जातं आउटफ्लक्स मध्ये आणि याच्या बदल्यामध्ये क्लोरीन इन्फ्लक्स होते एस्पिरंट्स. मग आपल्याला 2 फायदे झाले. त्यातला एक फायदा झाला की मधला पॉझिटिव्ह बाहेर गेला आणि दुसरा फायदा झाला की बाहेरचा निगेटिव्ह मध्ये आला आणि याच्यामुळे आपलं जे पोटेन्शियल आहे हे पोटेन्शियल आता +30 वरून इमिडिएटली ड्रॉप होत समजा हे +5 किंवा +2 च्या आसपास आलं किंवा याच्यापेक्षा पण खाली गेलं म्हणायला काही हरकत नाही. सो समजा -10 -15 च्या आसपास आलं. मग आता हा ग्राफ जर मी काढला एस्पिरंट्स तर ग्राफ तुम्हाला दिसताना कसा दिसतो पहा. हे पहा, आधी माझी ही स्टेज होती तर ही आहे मेम्ब्रेन पोलराइज्ड स्टेट. सो याच्यामध्ये रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल आहे -70 मिलीव्होल्ट. दिस इज पोलराइज्ड स्टेट. मग इथं ओपन होतात लायगेंड गेटेड सोडियम चॅनल्स आणि सोडियम ओपन झाल्यानंतर हे चार्ज काय होतो हळूहळू सो तुमचा आता पॉझिटिव्ह कडे जायला लागतो. जसं तुम्ही -55 ला पोहोचता एस्पिरंट्स तर या पॉइंटला एक दुसरे चॅनल्स ओपन होतात सोडियमचेच. कोणते? व्होल्टेज गेटेड सोडियम चॅनल. आणि इथं मग तुमचं रॅपिड काय होतं एस्पिरंट्स? डिपोलरायझेशन होतं. रॅपिड डिपोलरायझेशन इथपर्यंत +30 ला चालला गेला. इथं वापस सोडियम तुमचे झाले काय? इनऍक्टिव्ह. सोडियमचे चॅनल्स झाले इनऍक्टिव्ह. इथं ओपन होत आहेत एस्पिरंट्स व्होल्टेज गेटेड सोडियम चॅनल, राईट? व्होल्टेज गेटेड सोडियम चॅनल. इथं कोणते सोडियम होत असतात? ओपन होत आहेत लायगेंड गेटेड सोडियम चॅनल. एवढं बेसिक जर नसेल तर मग अडचण पुढे येते बरं का, समजून घ्या. मग आता 55 ला आपण काय नाव देऊया जिथं व्होल्टेज गेटेड सोडियम चॅनल ओपन झाले? सो दिस इज नोन ॲज अ टीपी. टीपी स्टँड फॉर द थ्रेशहोल्ड पोटेन्शियल. मग आता काय होणार आहे सांगा एस्पिरंट्स, की एसए नोड हा डिपोलराइज झालाय. मग आता हा फायर करेल, कंडक्ट करेल आणि हे पॉझिटिव्ह चार्ज हा कुठे जातो? आता एव्ही नोड कडे.
अलग लक्षात. आता एव्ही नोड कडे हा चालला गेला, एसए नोड कडून. एसए नोड आता कुठं आहे? डिपोलरायझेशन मध्ये आहे, पॉझिटिव्ह मध्ये आहे. सो आता एसए नोडनी हे सिग्नल कुठं पास केलं? एव्ही नोड कडे केलं आणि हे सिग्नल त्यांनी त्याच्या साईडच्या सगळ्या कार्डियाक टिश्यूजना पण दिलं. आणि हे सिग्नलचा वापर करत त्यांना काय मिळालं? पॉझिटिव्ह चार्जचा इन्फ्लक्स मिळाला एस्पिरंट्स आणि विल गेट द कॉन्ट्रॅक्शन. मग आता तुम्ही मला सांगा, सो या ठिकाणी आपल्याला काय होत आहे की हा जो तुमचा या ठिकाणी पोटॅशियम आहे हा बाहेर जातोय, क्लोरीन हा इन्फ्लक्स होत आहे एस्पिरंट्स. तर हे जे पोटेन्शियल एवढं तुमचं रिच झालेलं आहे, हे पोटेन्शियल आता सडनली ड्रॉप होणार आहे एस्पिरंट्स. असं सडनली. कारण का सांगा बरे? कारण सो एकतर पॉझिटिव्ह बाहेर जातोय आणि दुसरी गोष्ट मध्ये निगेटिव्ह येतोय. त्यामुळे जसं ही फेज असते रॅपिड डिपोलरायझेशन, राईट, ही फेज कुठली झाली? रॅपिड डिपोलरायझेशन. तसं एस्पिरंट्स ही फेज असते रॅपिड रिपोलरायझेशन. अलग लक्षामध्ये आहे. तर एस्पिरंट्स मग आता तुम्ही मला सांगा, आपलं दुसरं ही स्टेटमेंट इथं क्लिअर झालं की रिपोलरायझेशनचा अर्थ असा असतो की पॉझिटिव्ह चार्ज हा आउटफ्लक्स होणे. रिपोलरायझेशन इज नथिंग बट पॉझिटिव्ह चार्ज हा आउटफ्लक्स होणे. नाव वी आर मुव्हिंग टुवर्ड्स द रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल. आपण हा पॉझिटिव्ह चार्ज बाहेर का देतोय एस्पिरंट्स? बिकॉज वी वॉन्टेड टू मूव्ह द रेस्टिंग मेम्ब्रेन, वी वॉन्टेड टू अटेन द रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल. आणि आता आपल्याला रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल कडे जायचंय. आणि आता रॅपिड डिपोलरेशन आपलं झालेलं आहे. इथं आल्यानंतर एस्पिरंट्स इथं काय होतं सांगा? क्लोरीनचे चॅनल्स इनॅक्टिव्हेट होतात. या स्टेजला क्लोरीनचे चॅनल्स हे क्लोज होतात एस्पिरंट्स. मग आता काय होणार आहे की क्लोरीन मध्ये येणं हे स्टॉप होणार आहे. मग आता इथं ओपन होत असतात तुमचे कॅल्शियमचे चॅनल्स एस्पिरंट्स. त्याच्यामुळे कॅल्शियम हा स्लोली मध्ये येतो. हे स्लो इनवर्ड असतात, लक्षात ठेवा. आणि याच्या बदल्यामध्ये पोटॅशियम जात असतो. मग काय झालं सांगा? कॅल्शियम येणारा पॉझिटिव्ह आहे, पोटॅशियम जाणारा पण पॉझिटिव्ह आहे. याच्यामुळे इथं ऍक्शन पोटेन्शियल हे काय होतं? सस्टेन होतं. अँड दिस इज आवर द प्लॅच्यू स्टेज. ही आली प्लॅच्यू स्टेज. यानंतर एस्पिरंट्स इथं गेल्यानंतर हे कॅल्शियमचे चॅनल्स होतात क्लोज, राईट. कॅल्शियमचे चॅनल्स होतात क्लोज आणि इथं ओपन राहतात पोटॅशियमचे चॅनल्स. आणि पोटॅशियम इथून कंटिन्युअसली ऑफ होत असतं, म्हणजे आउटवर्ड जातं. आणि एस्पिरंट्स सो आता आपण चाललो टुवर्ड्स द येस रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल कडे पोहोचतोय एस्पिरंट्स. आणि इथं गेल्यानंतर आपण पुन्हा रीच केलेला आहे -70 मिलीव्होल्ट, दॅट इज रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल. आणि हे तुमचं पोटॅशियम या ठिकाणी अशा प्रकारे आउटफ्लक्स होतं. तर हे प्रोसेस आहे रिपोलरायझेशन. तुला सर हे पण रिपोलरायझेशन होतं? हा, पण बेटा हे रॅपिड रिपोलरायझेशन होतं, हे स्लो रिपोलरायझेशन आहे. अलग लक्षामध्ये. आणि आता फायनली काय होतं सांगा एस्पिरंट्स? इथं तुमचं रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल हे या ठिकाणी स्टेबिलाइज होतं. सोडियम, सो 3 सोडियम 2 पोटॅशियम एटीपेस पंपनी. सो बाहेर जे सोडियम, इथं जे मध्ये सोडियम आहे ते आपण बाहेर फेकतो आणि बाहेरचं पोटॅशियम हे आपण मध्ये घेतो एस्पिरंट्स. आणि ही असते आपली रेस्टिंग फेज. आणि तुम्हाला अजून एक इथं पॉइंट माहित असायला पाहिजे एस्पिरंट की जर समजा असं झालं या पोझिशनला पोटॅशियमचे चॅनल्स आपले क्लोज नाही झाले एस्पिरंट्स. इथं दोन कॉन्सेप्ट असतात बरं का. तर सर हे पोटॅशियम बाहेर जाते ना? जाते बेटा, पण हा एक्सचेंज असतो. अलग लक्षामध्ये. जर समजा इथं पोटॅशियमचे चॅनल्स हे क्लोज नाही झाले तर फर्दर पोटॅशियम हे बाहेर जात असेल एस्पिरंट्स, तर पुन्हा एकदा आपण इथून मायनस मध्ये जातो. आणि दिस इज कॉल्ड ॲज अ -90 मिलीव्होल्ट. आणि हे असतं हायपर पोलरायझेशन, राईट. दिस इज कॉल्ड हायपर पोलरायझेशन. आणि तुम्ही मला सांगा, ही फेज असते आपली इनॅक्टिव्ह. या फेज मध्ये पण आपण सिग्नल देत नाहीत. जोपर्यंत पोटेन्शियल रेस्टिंगला पोहोचणार नाही तोपर्यंत आपल्याला सिग्नल मिळणार नाही एस्पिरंट्स.
आणि हे असतं एक नॉर्मल कार्डियक सायकल. ही सायकल असते 0.8 सेकंड मध्ये. आणि तुम्हाला माहिती असायला पाहिजे की या सायकलला मग आता आपण फेजेस मध्ये डिवाइड करतोय. सो या सायकल मध्ये ही तुमची असते फेज 0, ही फेज असते फेज 1, ही फेज असते फेज 2, ही फेज असते फेज 3 आणि यानंतर एस्पिरंट्स ही फेज असते फेज नंबर 4. फेज 0, फेज 1, फेज 2, फेज 3, फेज 4. आता यांना आपण कसं ओळखू शकतो? फेज 0 फॉर द रॅपिड डिपोलरायझेशन, फेज 1 इज द रॅपिड डिपोलरायझेशन, फेज 2 इज फॉर द प्लॅट्यू स्टेज and phase 3 for the repolarization and phase 4 is for the resting membrane protection. आलं का लक्षात सगळ्यांना? मग आता एवढ्यावरती गोष्ट थांबली नाही. जर आपण इथं जर समजा एस्पिरंट्स या ठिकाणी जर आपण इथं इलेक्ट्रोड्स लावले ECG चे तर आपल्याला हे सिग्नल डिटरमाइन करता येतं. हे सिग्नल आपल्याला कळतं एस्पिरंट्स. मग आता आपण हे सिग्नल कसं आपण या ठिकाणी समजून घेतो ECG च्या हेल्पनी, तर हे पण आपण थोडंसं समजून घेऊया एस्पिरंट्स. हे पहा, तर अशा प्रकारची ही आपली एक ECG ची सायकल असते. हे 4 फेजेसच इथं असतात. अलग लक्षामध्ये याच्यामध्ये तुम्हाला या ECG च्या मध्ये तुम्हाला अजून एक महत्वाचा पॉइंट असतो, तो म्हणजे सो हार्ट राईट. सो अँड हार्ट मध्ये 2 पॉइंट असतात. एक असतो ऍट्रिया आणि दुसरा असतात वेंट्रिकल्स. मग आता याच्यामध्ये एस्पिरंट्स ऍट्रिया मध्ये सिस्टोल असतो, त्यानंतर वेंट्रिकल मध्ये ऍट्रिया मध्ये डायस्टोल बी असतो, वेंट्रिकल मध्ये सिस्टोल असतो आणि याच्यामध्ये डायस्टोल बी असतो. आणि एस्पिरंट्स ह्या दोघांचा मिळून एक डायस्टोल बी असतो. याला आपण जॉईंट डायस्टोल असं म्हणतो. मग आता तुम्ही मला सांगा, हेच कॉन्सेप्ट जर आपण थोडस ECG च्या फॉर्मॅट मध्ये पाहिला तर आपल्याला काय कळतं? आपल्याला हे कळतं की हे सगळं होत असताना, ही सायकल होत असताना ऍट्रियल डिपोलरायझेशन होणार आहे. हे बघा, हे डिपोलरायझेशन आपण पाहिलं, सोडियम इन्फ्लक्स झालं तर हे 2 ठिकाणी असणार आहे, ऍट्रियामध्ये पण असणार आहे आणि हे डिपोलरायझेशन वेंट्रिकल्स मध्ये पण असणार आहे. हा, लक्षात ठेवायचं. म्हणून तर मग आपल्याला या कॉन्सेप्ट एक्झामला पण विचारल्या जातात. ऍट्रियल डिपोलरायझेशन ही कोणती फेज रिप्रेझेंट करते, वेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन ही कोणती फेज किंवा कुठली स्टेज ECG मध्ये रिप्रेझेंट करते, आणि ऍट्रियल रिपोलरायझेशन आणि ऍट्रियल वेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन हे कोण रिप्रेझेंट करतं, हेही आपल्याला महत्वाचं असतं. तर एस्पिरंट्स आतापर्यंत जेवढ्या फेजेस आपण पाहिल्यात, या फेजेसला आपण ECG सोबत कोरिलेट करणार आहोत. कारण तुम्हाला मी सांगितलं की हार्ट मध्ये डिपोलरायझेशन आहे, वेंट्रिकल्स मध्ये डिपोलरायझेशन आहे, ऍट्रिया मध्ये डिपोलरायझेशन आहे. सो त्यानंतर वेंट्रिकल मध्ये रिपोलरायझेशन आहे आणि वेंट्रिकल मध्ये डिपोलरायझेशन पण आहे. ह्या सगळ्या जे इव्हेंट्स असतात एस्पिरंट्स, हे इव्हेंट्स सायमल्टेनियसली रन होत असतात. मग आता आपल्याला पाहायचंय की सगळ्यात पहिल्यांदा हा P वेव्ह असतो. P वेव्ह हा इंडिकेट करतो ऍट्रियल डिपोलरायझेशन. लक्षात ठेवा एस्पिरंट्स, P वेव्ह हा इंडिकेट करत असतो ऍट्रियल डिपोलरायझेशन. सो त्यानंतर हा जो QRS कॉम्प्लेक्स असतो दॅट विल इंडिकेट. सो यामध्ये हे पहा, सो तुम्हाला इथं मी इमेज सगळ्यांना क्लिअर आहे? येस, इमेज सगळ्यांना क्लिअर आहे? समजून घ्या. ऑलरेडी याच्यावरती आपलं एक वेळा डिस्कशन झालेलं आहे. ओके, तरी पण आपण एकदा याला रिकॉल करतोय. सो एस्पिरंट्स, P वेव्ह ही इंडिकेट करते ऍट्रियल डिपोलरायझेशन विच विल बी फॉर 0.1 सेकंड. सो यानंतर इथून पुढे जी काही सायकल असेल तर ती असेल ऍट्रियल रिपोलरायझेशन. हे P वेव्ह इंडिकेट करते ऍट्रियल डिपोलरायझेशन फॉर 0.1 सेकंड. हे 0.1 सेकंडची असते आणि याच्यामध्ये होत असतं ऍट्रिया डिपोलराइज. तर इथून पुढे कंटिन्युअसली इथं होत असतं ऍट्रियल रिपोलरायझेशन किंवा ऍट्रियल कंटिन्युअसली म्हणजे एक लिमिट पर्यंत. त्याच्या पुढे वेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन असतं एस्पिरंट्स आणि त्याच्या पुढे जॉईंट डायस्टोल असतो. हे पहा,
मग आता इथं तुम्हाला पी वेव्ह दिसते, तर पी वेव्ह हा ऍट्रियल डिपोलरायझेशन करतोय. QRS कॉम्प्लेक्स जो असतो फ्रेंड्स हा वेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन करतोय. याच वेंट्रिकलच्या डिपोलरायझेशन मध्ये सो याच्यामध्ये तुम्हाला ऍट्रियल रिपोलरायझेशन पण असतं, पण इथं ते नोटिफाय होत नाही किंवा त्याचं सिग्नल इथं तुम्हाला मिळत नाही, कारण हा मोठा QRS कॉम्प्लेक्स असतो ज्याच्यामध्ये ऍट्रियल रिपोलरायझेशन हे हाईड होतं. यानंतर फ्रेंड्स ही जी तुमची शेवटची वेव्ह असते दॅट इज टी वेव्ह, तर हे असतं वेंट्रिकलचं रिपोलरायझेशन. वेंट्रिकलचं रिपोलरायझेशन असतं ते तुम्हाला टी वेव्ह देतं आणि याच्यानंतर सुरू होतो जॉईंट डायस्टोल. ऍट्रियल पण सो रिलॅक्स असतात आणि वेंट्रिकल्स पण रिलॅक्स असतात. मग याचा टायमिंग जरा लक्ष देऊन ऐका की ऍट्रियलचं डिपोलरायझेशन हे 0.1 सेकंडचं असतं, ऍट्रियलचं रिपोलरायझेशन हे 0.7 सेकंडचं असतं, वेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन हे 0.3 सेकंडचं असतं, वेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन हे 0.5 सेकंडचं असतं. आणि ह्या दोघांच्या मध्ये असा टाइम निघतोय पॅरेंट्स जिथं वेंट्रिकल हे 0.4 सेकंड साठी रिलॅक्स असतात, तिथंच ऍट्रिया हे 0.7 साठी असतात, पण त्यातली आपण 0.4 घेतो आणि ह्या दोघांचा 0.4 असं 0.4 सेकंडचा एक जॉईंट डायस्टोल बी असतो. आणि या ठिकाणी ही ईसीजी सायकल तुम्हाला रिप्रेझेंट करते. सो हा पूर्ण पॉइंट ज्याच्यामध्ये पॅरेंट्स तुमची फेज 0 आणि फेज 1 हा QRS कॉम्प्लेक्स मध्ये येते. लक्षात ठेवा फेज 1 आणि फेज 2 हे QRS कॉम्प्लेक्स मध्ये येते. फेज 2 ही तुमची प्लॅच्यू स्टेज असते पॅरेंट्स, जिथं आपण काय करतो सस्टेन करतो आपलं पोटेन्शियल. आणि जी सगळ्यात शेवटची सेगमेंट असतं तुमचं इथं मी तुम्हाला दिलेलं आहे या तुमच्या नोट्स मध्ये. सो इथं तुम्ही पाहू शकता पॅरेंट्स थोडस खाली आल्यानंतर हे तुम्हाला क्लिअर करून दिलेलं आहे मी की या फेजेस मध्ये हे पहा फेज 1 आणि फेज 0 हे QRS कॉम्प्लेक्स मध्ये तुम्हाला कोरिलेट करावे लागते. बघा फेज 0 आणि फेज 1 चा QRS कॉम्प्लेक्स असतो, फेज 2 चा ST सेगमेंट असतो. आणि लक्षात ठेवा फेज 3 इंडिकेट युअर टी वेव्ह आणि टी वेव्ह ही रिपोलरायझेशनची असते आणि इथं वेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन असतं. काही जणांना काय होतं की ईसीजी समजतच नाही आणि मग पेपरमध्ये क्वेश्चन आल्यानंतर आपण पुन्हा कन्फ्यूज होतो की सरांनी नेमकं काय सांगितलं होतं. मी परत एकदा सांगतो, लक्ष देऊन ऐका सर्वांनी. सो आता तुमच्या समोर ही जी ईसीजी मी काढलेली आहे पॅरेंट्स, सो या ईसीजी मध्ये लक्षात घ्या, याला वाटलंच तर मी इथं तुमच्या समोर पुन्हा एकदा ड्रॉ करून दाखवतो. सो या ईसीजी मध्ये तुम्हाला क्लॅरिटी येऊन जाईल. सो हे पहा पॅरेंट्स, सो माझ्या समोर हे जे वेव्स आहेत ह्या वेव्स तुमच्या आपल्याला फेजेस सोबत पण इथं कोरिलेट करायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा हा तुमची कुठली वेव्ह असते सांगा, पहिली वाली. तर पहिली वाली तुम्हाला इथं मी वेव्ह सांगितलेली आहे, तर ही असते तुमची पी वेव्ह, राईट. सो हा QR आणि S चा कॉम्प्लेक्स असतो आणि ही असते टी वेव्ह. तर इथं होत असतं ऍट्रिया कॉन्ट्रॅक्ट, येस ऍट्रियल डिपोलरायझेशन इथं होतं. सो एस्परेंट्स या ठिकाणी होत असतं वेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन. मग आता तुम्ही मला सांगा वेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन आहे तर ऍट्रियाचं रिलॅक्सेशन आहे म्हणजे ऍट्रियल रिपोलरायझेशन आहे. लक्षात ठेवा ऍट्रियलचं रिपोलरायझेशन आहे यालाच वेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन म्हणायचं आहे. आणि यानंतर पहा हा असतो तुमचा ST सेगमेंट आणि ही असते तुमची टी वेव्ह. टी वेव्ह असते पॅरेंट्स वेंट्रिक्युलर, राईट, वेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन, वेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन. आणि इथं बघा ऍट्रियल कॉन्ट्रॅक्शन, इथून इथपर्यंत ऍट्रियल रिलॅक्सेशन. मग आता तुम्हाला लक्षात आलं का, पहा इथून इथपर्यंतचा फेज किती गेला, 0.3 चा गेला. हे कॉन्ट्रॅक्शनचा होता. आता तुम्ही मला सांगा या ठिकाणी पॅरेंट्स हे कॉन्ट्रॅक्शनचा होता आणि इथला 1 सेकंड हा कुणाचा होता, ऍट्रियलचा कॉन्ट्रॅक्शनचा होता. म्हणजे 0.4 सेकंड कुणासाठी गेले, ऍट्रियल कॉन्ट्रॅक्शन आणि वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन साठी गेले. मग आता राहिले किती पॅरेंट्स, 0.4 सेकंड मध्ये वेंट्रिकल हे रिलॅक्स आहेत आणि ऍट्रिया पण रिलॅक्स आहेत. त्याच्यामुळे 0.4 सेकंड हा काय असतो, जॉईंट डायस्टोल असतो. तुम्ही मला सांगा टोटल ऍट्रिया किती रिलॅक्स आहे, ऍट्रिया हा 0.1 कॉन्ट्रॅक्ट आहे तर 0.7 पूर्ण रिलॅक्स आहे. मग आपण पूर्ण रिलॅक्सेशन टाइम का नाही घेतला, कारण ऍट्रिया रिलॅक्स आहे
पण वेंट्रिकल कुठे रिलॅक्स आहे? वेंट्रिकल 0.3 साठी रिलॅक्स आहे. मग 0.3 हे 0.4 याच्यातून मायनस करा, तर दोन्हीच्या दोन्ही ऍट्रिया आणि वेंट्रिकल रिलॅक्सेशन आपल्याकडे 0.4 आहे. म्हणून जॉईंट डायस्टोल हा किती असतो? 0.4 चा असतो. मग आपण टोटल जर याला काढलं ऍस्पिरंट्स, तर ऍट्रियल सिस्टोल लक्षात घ्या, ऍट्रियल सिस्टोल हा 0.1 चा आहे. ऍट्रियल डायस्टोल, सो ऍट्रियल डायस्टोल हा 0.7 चा असतो. वेंट्रिक्युलर सिस्टोल 0.3 चा असतो. वेंट्रिक्युलर डायस्टोल, येस वेंट्रिक्युलर डायस्टोल जो असतो आजपर्यंत तो 0.5 चा असतो. आणि जॉईंट डायस्टोल आपल्याकडे 0.4 चा असतो. हे सगळीच्या सगळी सायकल सायमल्टेनियसली होत असते 0.8 सेकंड मध्ये. आलं का सगळ्यांच्या लक्षात? हा, तर माझ्या अकॉर्डिंगली इथपर्यंत तुम्हाला सगळे पॉइंट्स क्लिअर झाले पाहिजेत एस्पायरंट्स. मग आता पहा, आपण जे फेजेस दिलेत एस्पायरंट्स हे बघा. सो आपण जे फेजेस इथं दिलेले आहेत, तर इथं तुमची फेज 0 आणि फेज 1 हा क्यूआरएस कॉम्प्लेक्स मध्ये दिसते, आणि हे तुमची फेज 2 हे एसटी सेगमेंटच्या मध्ये दिसते. आणि एस्पायरंट्स हा जो तुमचा रिपोलेशन असतो हा तुमच्या टी सेगमेंट मध्ये दिसतो. झाली तुमची टोटल ईसीजी. समजलं सगळ्यांना? तर या बेसिसवरती आता आपण इथं सगळं बेसिक कव्हर केलेलं आहे. आता क्वेश्चन माझा काय एस्पायरंट सांगा, की हे तर आपलं नॉर्मल रिदम आहे, मग आता आपल्याला अरिथमिया का होतो? हा, आपण चॅप्टर कडे चाललोय आता. आतापर्यंत आपण सगळे इंट्रोडक्टरी पाहत होतो. नाव वी आर मुव्हिंग टुवर्ड्स द चॅप्टर. येस, आता आपण कुठे चाललोय? राईट एस्पायरंट. हा, तर एस्पायरंट्स या टॉपिक मध्ये आता आपण पुढच्या सेक्शन मध्ये जातोय की अरिथमिया कसा होतो, अरिथमिया होण्याची रिझन्स काय. मग आतापर्यंत तुम्हाला लक्षात आलं की आपल्याकडे एवढ्या सगळ्या पॉइंट्सनी आपल्याला अरिथमिया होत आहे. सॉरी, आपण एवढ्या सगळ्या पॉइंट्सनी आपल्या बॉडीमध्ये एक नॉर्मल सायकल होत आहे. जसं की आता तुम्ही इथं पाहिलं एस्पायरंट्स, तर हे एक रिदम आहे आपल्याकडे. राईट, हे आपल्या कार्डियकचे एक रिदम आहे एस्पायरंट्स. प्रत्येक सायकल ही 0.8 सेकंडची आहे आणि प्रत्येक सायकल ही एका रिदम मध्ये आहे एस्पायरंट्स. आणि आपल्याला 72 बीट्स मिळत आहेत पर 60 सेकंड. आलं लक्षात? मग आता अरिथमिया होण्याची रिझन्स पहा. यातील पहिलं रिझन असते एस्पायरंट्स ऑटोमॅटिसिटी. राईट, सो ऑटोमॅटिसिटीचा अर्थ आहे की हे एसए नोड आहे आणि याच्या साइडचे जे टिश्यूज असतात एस्पायरंट्स, हे टिश्यूज ऑटोमॅटिकली पॉझिटिव्ह इम्पल्स हे एसए नोडला देतात. पहिलं कारण. याच्यामुळे काय होतं की जो एसए नोड असतो हा एक्सेसिव्ह फायर करतो. एसए नोड असतो तो एक्सेसिव्ह फायर इन द सेन्स एक्सेसिव्ह कंडक्शन करतो. यू विल गेट द अरिथमिया. दुसरं रिझन असते एस्पिरंट्स अरिथमिया होण्यासाठी, तर ते असतं अर्ली आफ्टर डिपोलरायझेशन अँड लेट आफ्टर डिपोलरायझेशन. दॅट इज EAD and LED. व्हॉट इज दिस? याचं मिनिंग आहे पहा की माझी ही सायकल आहे, इथून मला रिपोलरायझेशन होतंय, तोपर्यंतच मला डिपोलरायझेशन झालेलं आहे. दिस इज कॉल्ड ॲज अर्ली आफ्टर डिपोलरायझेशन. दुसरी कॉन्सेप्ट असते की या ठिकाणी लेट आफ्टर म्हणजे काय, इथं जो माझा गॅप होता एस्पायरंट्स, इथं मला इम्पल्स मिळालेला आहे, याला नाव द्यायचं लेट आफ्टर द डिपोलरायझेशन. म्हणजे डिपोलरायझेशनच्या नंतर, अलग लक्षात. सो डिपोलरायझेशनच्या खूप नंतर हे डिपोलरायझेशन आहे. लेट इथं म्हणजे अर्ली, म्हणजे डिपोलरायझेशन झाल्या रिपोलरायझेशन मध्ये तुम्हाला परत इम्पल्स मिळतो. सो जर असं होत असेल तर आपल्याला होतो अरिथमिया. अजून एक कॉन्सेप्ट असते एस्पिरंट्स, तर ती एक हायपोथेटिकल वे असते आणि याचं तिसरं रिझन असतं, ती असते रिएंट्री. रिएंट्रीचा अर्थ असा असतो की यांचं म्हणणं आहे हायपोथेटिकली की कार्डियक सायकल एक रिंग आहे. ज्या वेळेला इम्पल्स हे जनरेट होतं एस्पिरंट्स, वेंट्रिकल पर्यंत पोहोचतं, त्यावेळेला हे इम्पल्स अशा पद्धतीने बायफर्गेट होतं आणि हे इम्पल्स एकामेकाच्या समोर येऊन इथं स्ट्राईक होऊन हे इम्पल्स इथं डेड होतं. याला नाव द्यायचं बाय डायरेक्शनल फ्लो. पण इथं एस्पिरंट्स एक अजून कॉन्सेप्ट असते की जर हा फ्लो एक साइडनी ब्लॉक झाला आणि हा बाय डायरेक्शनल कडून युनिडायरेक्शनल कडे गेला, तर हे इम्पल्स
अशा प्रकारे रोटेट होतं, ही इम्पल्सची डेट होतच नाही. आणि त्यामुळे दुसरे इम्पल्स आलं की ते पण सर्क्युलेट होतं. दिस इज कॉल्ड ॲज अ रिकरंट अरिथमिया. कंटिन्युअसली इम्पल्स प्रोलॉंग होतात आणि हे 3 मेजर रिझन असतात एस्पिरंट्स अरिथमिया होण्यासाठी. त्यातील पहिलं रिझन असतं ॲटोमॅटिसिटी, सेकंड रिझन असतं अर्ली आफ्टर डिपोलरायझेशन, थर्ड रिझन असतं लेट आफ्टर द डिपोलरायझेशन अँड फोर्थ रिझन असतं दॅट इज री एंट्री. ह्या 3 ते 4 रिझननी एस्पिरंट्स अरिथमिया इंड्यूस होतो. मग आता अरिथमिया झाला एस्पिरंट्स तर आपल्याला काय चान्सेस असतात की आपलं हार्टबीट जे 72 बीट वरती आहे तर ते 172 बीट वरती गेलेलं आहे. पॅटर्न रिदम हा मिसमॅच झालेला आहे. मग आता आपल्याला काय करायचंय, सो आपल्याला हा जो पॅटर्न आपला गेलेला एस्पिरंट्स तर आता हे नॉर्मल जसं होतं तसं नॉर्मल नाहीये. हे पहा, हे नॉर्मल आहे का? हे नाहीये, हे नॉर्मल नाहीये. हे बघा आम्ही काढत असताना कसं काढतोय, याचा अर्थ माझा हा ग्राफ खूप जास्त फास्ट आहे, सोडियम खूप जास्त फास्ट आहे आणि हा ग्राफ लवकर खाली येतोय म्हणजे पोटॅशियम पण खूप जास्त फास्ट आहे. मग आता माझे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत सांगा मला. तर इथं काय करायचंय, ह्या दोघांच्या मध्ये जे गॅप असतो दॅट इज एपीडी. व्हॉट इज दिस एपीडी? ऍक्शन पोटेन्शियल ड्युरेशन. हे शॉर्ट आहे. सो मग माझं टार्गेट आहे की आय वॉन्टेड टू इन्क्रीज द ऍक्शन पोटेन्शियल ड्युरेशन. मला काय करायचंय, डिपोलरायझेशन जे इथं रॅपिड आहे ते मला डिले करायचंय. I don't want rapid depolarization. I want delay depolarization. I want delay repolarization. मला सोडियम लवकर मध्ये येऊ द्यायचा नाही आणि मला पोटॅशियम लवकर बाहेर जाऊ द्यायचा नाही. समजून घ्या. मग काय होईल सांगा एस्पिरंट्स, जर सोडियम जर लवकर मध्ये नाही येत असेल तर हा ग्राफ असा न जाता हा ग्राफ तुमचा असा जाईल आणि पोटॅशियम लवकर बाहेर नाही जाऊ दिला एस्पिरंट्स तर हा ग्राफ अशा जायच्या ठिकाणी हा ग्राफ असा जाईल आणि या ठिकाणी ऍक्शन पोटेन्शियल ड्युरेशन वाढेल. तिसरं काम मला काय करायचंय, प्रोलॉंग करायचे प्लॅच्यू स्टेज. सो आय हॅव 3 इम्पॉर्टंट टार्गेट्स. सो आय वॉन्टेड टू प्रोलॉंग द प्लॅच्यू स्टेज, आय वॉन्टेड टू डिले द डिपोलरायझेशन अँड आय ऑल्सो वॉन्टेड टू डिले द रिपोलरायझेशन. अँड एस्पिरंट्स इथं या सगळ्यांचा जो रिझन आहे, सोडियम इन्फ्लक्स होत असेल तर सोडियमला ब्लॉक करा, इथून कॅल्शियम मध्ये येत असेल तर कॅल्शियमला ब्लॉक करा. सो इथं कॅल्शियम पोटॅशियम बाहेर जात असेल तर पोटॅशियमला ब्लॉक करा. हे आपले इथं 3 क्लासचे ड्रग्स कंप्लीट झालेले. सोडियम चॅनल ब्लॉकर्स, पोटॅशियम चॅनल ब्लॉकर्स आणि कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स. तर एस्पिरंट्स इथं अजून एक महत्वाचा क्लास असतो आणि तो असतो तुमचा बीटा ब्लॉकर्स. जो एसए नोड वरती जो बीटा रिसेप्टर आहे आपण त्यालाही ब्लॉक करून अशा 4 वेगवेगळ्या कॉन्सेप्टनी आपण ट्रीट करत असतो अरिथमिया. तर समजून घ्या, मी जेवढं तुम्हाला आतापर्यंत सांगितलं, एक तर बेसिक दिलं एस्पिरंट्स, ईसीजी सांगितला, फेजेस क्लिअर केले. जर तुम्हाला हे कळलंच नाही की इथं रॅपिड डिपोलरायझेशन मध्ये कोण आहे तर तुम्ही सांगू शकत नाही. जर तुम्हाला मी आता असा क्वेश्चन विचारत असेल की सोडियम चॅनल ब्लॉकर इज ऍक्टिंग ऑन विच ऑफ द फॉलोइंग फेज तर तुम्हाला सांगता येतं फेज 0. सो कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स विल ऍक्ट ऑन द विच ऑफ द फॉलोइंग स्टेज और फेज तुम्ही सांगू शकता फेज 2. सो पोटॅशियम चॅनल ब्लॉकर तुम्ही यूज करता फेज 3. तर हे होतो तुमच्या बेसिकचा फायदा. तर आतापर्यंत एस्पिरंट्स मी तुम्हाला नॉर्मल फिजिओलॉजी, द रूट कॉजेस टू कॉज द अरिथमिया आणि आता त्याच्यानंतर मी तुम्हाला दिलेली आहे अरिथमिया साठी यूज केलेली ट्रीटमेंट. सो तुम्हाला ईसीजी पण मी क्लिअर केली. पी वेव्ह, टी वेव्ह, क्यूआरएस कॉम्प्लेक्स. पी वेव्ह इंडिकेट ऍट्रियल डिपोलरायझेशन, क्यूआरएस कॉम्प्लेक्स इंडिकेट ventricular depolarization and atrial repolarization and T wave indicate ventricular repolarization. हे पण तुम्हाला सांगितलं. सो त्याचा टायमिंग बी सांगितला आणि हे सगळं बेसिक क्लिअर करून आता मी तुमच्या या चॅप्टरची सुरुवात करत आहे. एस्पिरंट्स, लेट्स बिगिन विथ द थेरॉटिकल पार्ट, ज्याच्यामध्ये आता आपण अरिथमिया या टॉपिकला
सो सुरू करायला जात आहोत. आता सांगा तुम्हाला हा टॉपिक मिसमॅच होतो का? होऊ शकणारच नाही. बेसिक एवढं स्ट्रॉंग केले तुमचं की आता तुम्हाला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी एस्पिरंट्स बाउन्स होणार नाही. कार्डियक अरिथमिया इज नथिंग बट द डिस्टर्बन्स इन द रेट, रिदम अँड द पॅटर्न ऑफ द हार्ट सो कॉन्ट्रॅक्ट्स टू रिड्यूस द कार्डियक आउटपुट. यालाच आपण नाव देत असतो एस्पिरंट्स अरिथमिया. सो वेदर द रेट इज इन्क्रीज्ड और डिक्रीज्ड, दोन्ही मध्ये पॅटर्न डिस्टर्ब होतो, इन्क्रीज मध्ये किंवा डिक्रीज मध्ये, यालाच आपण नाव देत असतो एस्पिरंट्स कार्डियक अरिथमिया. सो ब्रॅडी अरिथमियाचा अर्थ असा असतो रेट डिक्रीज होणे आणि टॅकी अरिथमियाचा अर्थ असा असतो रेट इन्क्रीज होणे. सो यानंतर एस्पिरंट्स मी तुमच्या समोर घेऊन येत आहे ईसीजी. ईसीजी इज नथिंग बट इलेक्ट्रोकार्डिओग्राम, जे रेकॉर्डिंग करतं आपल्या हार्ट मध्ये इलेक्ट्रोडच्या यूज करून आपण इथं आयन्स कंडक्शन पाहतो. यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा असते पी वेव्ह. पी वेव्ह ही एक स्मॉल अपवर्ड डिफ्लेक्शन आहे and that will represent the atrial depolarization. क्युआरएस कॉम्प्लेक्स हे एक स्टार्टिंगला डिफ्लेक्ट होतं, पुन्हा सडनली राईज होते एस्पिरंट्स, आणि हे असतं ड्यू टू द सोडियम इन्फ्लक्स इन द फेज 0 आणि हे असतं वेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन. सो इट बिगिन्स डाउनवर्ड डिफ्लेक्शन आणि हा मोठा क्युआरएस कॉम्प्लेक्स येतो आणि इथंच तुम्हाला ॲट्रियल रिपोलरायझेशन पण आहे, पण ते सध्या इथं हाईड असतं या क्यूआरएस कॉम्प्लेक्सच्या मध्ये. यानंतर पहा एस्पिरंट्स तुमचा आहे टी वेव्ह. टी वेव्ह ही डोम शेप्ड असते एस्पिरंट्स आणि हे इंडिकेट करतं वेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन. इथं तुम्हाला मी टायमिंग दिलेले नाहीये, पण मी तुम्हाला बोर्डवरती टायमिंग सांगितले होते की ॲट्रियल डिपोलरायझेशन 0.1 सेकंड, ॲट्रियल रिपोलरायझेशन 0.7 सेकंड, वेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन 0.3 सेकंड आणि वेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन 0.5 सेकंड हे तुम्हाला दिलेलं आहे एस्पिरंट्स. आणि या सगळ्यांमध्ये 0.4 सेकंडचा जॉईंट डायस्टोल बी असतो. मग आता आपण इथं पाहतोय फेज 0 ही काय सांगते? रॅपिड डिपोलरायझेशन. फेज 0 इज नथिंग बट द रॅपिड डिपोलरायझेशन ड्यू टू द रॅपिड इन्फ्लक्स ऑफ द सोडियम चॅनल. फेज 1 इंडिकेट सो पोटॅशियम चॅनल इनॅक्टिव्हेट होतात फेज 1 मध्ये. सो सोडियम चॅनल इनॅक्टिव्हेट होतात फेज 1 मध्ये. पोटॅशियम विल गो आउट अँड कॅल्शियम विल कम इन. इथं दिलंय बघा मी. सो फेज 1 असते रॅपिड रिपोलरायझेशन ड्यू टू द मुवमेंट ऑफ द पोटॅशियम अँड द क्लोरीन. क्लोरीन मध्ये येणं आणि पोटॅशियम बाहेर जाणं. सो एस्पिरंट्स नेक्स्ट स्टेज असते दॅट इज द प्लॅच्यू स्टेज. ही एक स्टेबल स्टेज असते एस्पिरंट्स, जिथं तुम्ही बॅलन्स करता ऍक्शन पोटेन्शियल ड्युरेशन ड्यू टू द मुवमेंट ऑफ कॅल्शियम अँड द आउटवर्ड मुवमेंट ऑफ द पोटॅशियम. यानंतर एस्पिरंट्स आपल्याकडे फेज 3 आहे. फेज 3 मध्ये कॅल्शियम चॅनल क्लोज होतात आणि पोटॅशियम चॅनल ओपन राहतात. त्यामुळे ऍक्शन पोटेन्शियल आहे ते कुठं जातं? सो रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल कडे जातं ड्यू टू द पोटॅशियम चॅनल आउटफ्लो आणि त्याच्यामुळे फेज 3 येते आणि याला आपण नाव देतो सो रिपोलरायझेशन फेज. ही फेज 3 ची असते एस्पिरंट्स. हा तर महत्वाची असते फेज नंबर 4. फेज नंबर 4 इंडिकेट करते रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल which has been maintained by the 3 sodium and the 2 potassium ATPase pump. याच्याने ही मेंटेन होते. This phase is associated with the diastole. या फेज मध्ये मात्र हार्ट ही रिलॅक्स असतं. हे 3 मी पॉइंट याच्यात दिलेत. याचा अर्थ हे या पॉइंट मधले पॉइंट नाही आहेत, हे सेपरेट पॉइंट आहेत एस्पिरंट्स. फेज 1 आणि फेज 2 हे ईसीजी मध्ये क्युआरएस कॉम्प्लेक्स रिप्रेझेंट करतो. फेज 2 ही एसटी सेगमेंट रिप्रेझेंट करते दॅट इज द प्लॅच्यू स्टेज. आणि फेज 3 हे टी वेव्ह असते आणि ही रिप्रेझेंट करते वेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन. तर एस्पिरंट्स मला असं वाटतं की हा तुम्हाला पॉइंट सगळा क्लिअर झालेला आहे. मग ईसीजी वरून पण आपण आपल्या हार्टचे प्रॉब्लेम समजून घेऊ शकतो. ईसीजीचे पण सिग्निफिकन्स असतात एस्पिरंट्स. जर समजा पी वेव्ह ही लार्ज होत असेल तर मग इथं इनलार्जमेंट असते ॲट्रियाची. सो लक्षात ठेवा एस्पिरंट्स, पी वेव्ह जर लार्ज झालेली असेल तर दॅट विल इंडिकेट की ॲट्रियाची साईज वाढलेली आहे. इनलार्जमेंट ऑफ द क्यू वेव्ह इंडिकेट द मायोकार्डियल इन्फ्राक्शन झालेला आहे. सो इनलार्जमेंट ऑफ द आर वेव्ह इंडिकेट द इनलार्जमेंट ऑफ वेंट्रिकल्स. जर आर वेव्हची इनलार्जमेंट होत असेल तर वेंट्रिकलची साईज वाढलेली आहे एस्पिरंट्स. टी वेव्ह ही फ्लॅट होत असेल एस्पिरंट्स, then heart muscle is receiving the insufficient oxygen and for example the coronary artery disease हे इंडिकेट करतं जर टी वेव्ह ही तुमची फ्लॅट होत असेल तर असं समजलं जातं की हार्ट कडे प्रॉपर ऑक्सिजनचा सप्लाय नाही होत आहे. अलग लक्षात.
सो याचा अर्थ काय की आपण या ठिकाणी सिग्निफिकन्स ऑफ ईसीजी पण क्लिअर केलेली आहेत. मग आता तुम्हाला लक्षात आलं पेरेंट्स की आपल्याला हे अरिथमिया चे कॉजेस 3 तुम्हाला सांगितले. ॲटोमॅटिसिटी, अर्ली आफ्टर डिपोलरायझेशन, डिले आफ्टर डिपोलरायझेशन आणि नेक्स्ट होतं द री-एंट्री. यांच्यामुळे आपलं रिदम मिसमॅच झालेलं आहे. मग आपण हे मिसमॅचिंग रिस्टोर करण्यासाठी वी आर युजिंग 4 इम्पॉर्टंट टाइप्स ऑफ द ड्रग. त्याच्यामध्ये पहिला क्लास तुमचा सोडियम चॅनल ब्लॉकर, सेकंड क्लास होता तुमचा या ठिकाणी एस्पिरन्स बीटा ब्लॉकर, थर्ड क्लास आहे पोटॅशियम चॅनल ब्लॉकर आणि फोर्थ क्लास आहे एस्पिरन्स कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. म्हणून आता आपण सुरू करतोय अँटी अरिथमिक ड्रग्स. तर एस्पिरन्स अँटी अरिथमिक ड्रग्स मध्ये सगळ्यात पहिला पॉइंट या ड्रगला या क्लासिफिकेशनला क्लास 5 आहे आपल्याकडे. सो हे मिसलेनियस क्लासिफिकेशन आहे ते पण दिले मी, डोंट वरी. सो आपल्याकडे या अँटी अरिथमिक ड्रग्सला आपण नाव देतोय सो वेगम, विल्यम्स अँड सिंग क्लासिफिकेशन. या क्लासिफिकेशनचं हे सिनोनिम आहे, अलग लक्षात. त्यामुळे वेगम विल्यम क्लासिफिकेशन जर कोणतं असतं असं जर विचारण्यात आलं तर तुम्हाला हे सांगावं लागेल की अँटी अरिथमिक ड्रग्सलाच आपण वेगम विल्यम क्लासिफिकेशन असं म्हणतो. यामध्ये मग पहिलाच क्लास मी तुमच्या समोर रिप्रेझेंट करतोय आजपर्यंत, दॅट इज सोडियम चॅनल. याच्यामध्ये पण तुमच्या बाइंडिंगच्या एफिनिटीवरती यांचे 3 क्लास असतात, दॅट इज क्लास 1A, क्लास 1B अँड क्लास 1C. सो मॉडरेटली बाइंड होतो, लिटल बाइंडिंग असते, सी ची ही मार्क बाइंडिंग असते. सो यांच्यामध्ये पहिला क्लास आहे क्युनिडीन, प्रोकेनामाइड, डिझोपायरामाइड आणि मोरिसिझिन. हे ड्रग्स आहेत एस्पिरंट जे क्लास 1A चे आहेत. क्लास 1B मध्ये लिडोकेन, फिनिटॉइन, सो मेक्झिलिटिन अँड टोकेनाइड हे ड्रग्स क्लास 1B आहेत. क्लास 1C मध्ये फ्लेकेनाइड, इनकेनाइड आणि प्रोपॅफिनॉन हे क्लास 1C आहेत. हे सगळेचे सगळे सोडियम चॅनल ब्लॉकर्स आहेत. आणि तुम्हाला माहिती असू द्या पेरेंट्स, सोडियम चॅनल ब्लॉकर्स या ड्रगला अजून एक नाव देण्यात येतं आणि दॅट इज मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग एजंट्स. तर हे मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग एजंट्स बी असतात, लक्षात ठेवा. बीटा ब्लॉकर मध्ये प्रोपॅनॉल आहे, इस्मोलॉल आहे आणि सोटॅलॉल आहे. पण एस्पिरंट्स इथं तुम्हाला एक कॉम्प्लिकेशन अजून एक तुम्हाला लक्षात ठेवायचंय. कोणतं सांगा की प्रोपॅनॉल, इस्मोलॉल आणि सोटॅलॉल मध्ये जो सोटॅलॉल आहे हा क्लास 2 चा ड्रग आहे, तर याच्याकडे क्लास 3 ची पण ऍक्शन आहे. तुम्हाला या ठिकाणी अजून एक एक्सेप्शन आहे जे पुढे मी देणार आहे, विच इज रिगार्डिंग टू द सोडियम. सोडियम चॅनल बद्दल पण एक्सेप्शन आहे एस्पिरंट्स. याच्यामध्ये 3 क्लास आहेत आणि तिघांमध्ये तुम्हाला चेंजेस पाहायला मिळणार आहेत. पहा, पहिलं तुम्हाला नोटेबल पॉइंट मी सांगितलं की सोटॅलॉल हा क्लास 2 आहे आणि हा एस्पिरंट्स तुम्हाला तुमच्या मर्जीने इथं क्लास बदलता येणार नाही आता या क्लासिफिकेशन मध्ये. तुम्ही क्लास 1 म्हणाल तर तुम्हाला सोडियमच सांगावं लागेल, क्लास 2 म्हणाल तर तुम्हाला बीटा ब्लॉकरच द्यावा लागेल, क्लास 3 म्हणाल तर तुम्हाला पोटॅशियमलाच ब्लॉक करावं लागेल आणि क्लास 4 म्हणाल तर तुम्हाला कॅल्शियमलाच ब्लॉक करावं लागेल, कारण हे क्लासेस फिक्स आहेत. क्लास 1 सोडियम, क्लास 2 बीटा ब्लॉकर, क्लास 3 पोटॅशियम, क्लास 4 कॅल्शियम. हे फिक्स आहे, हे बदलता येत नाही. त्यामुळे असं लिहिण्यात आलं की सोटॅलॉल कडे क्लास 2 ऍक्शन आहे, बट ऍडिशनली इट हॅज अ क्लास 3 प्रॉपर्टी, म्हणजे तो पोटॅशियमलाही ब्लॉक करतो. इथं पहा डबल आला हा सोटॅलॉल, आयब्युटिलाइड, ब्रिटिलियम आणि एम्योडेरॉन. सो यानंतर एस्पिरंट्स आपल्याकडे 4था क्लास आहे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, दॅट इज द वेरापामिल अँड द डिल्टिएझिन. आणि हे आहे तुमचा क्लास नंबर 5. हा न्यूली ऍडेड क्लास आहे एस्पिरंट्स, हे असतो मिसलॅनियस. याच्यामध्ये सगळ्यात मेन आहे ॲडेनोसिन. ॲडेनोसिन हे मेन आहे, डिगॉक्सिन आणि डायपायरिडामोल हे याचे सेकंडरी आहे. तर हे झाले टोटल क्लासिफिकेशन. आणि ह्या क्लासिफिकेशनच्या मध्ये आता बरेच काही पॉइंट्स आहेत बघा एस्पिरंट्स. इथं तुम्हाला लक्षात येतं का? पहा, आता मी तुम्हाला वापस एक्सेप्शन द्यायला चाललो. वापस एक्सेप्शन मध्ये काय सांगतोय सांगा. सो क्लास 1A, बघा आता तुम्हाला इथं याच्यामध्ये पण थोडस डीप जायचं एस्पिरंट्स. काय सांगितलं मी? क्लास 1A एजंट हॅव अ क्लास 3 प्रॉपर्टी. याचा अर्थ काय की जेवढे माझ्याकडे हे क्लास 1A चे ड्रग्स आहेत यांच्याकडे क्युनिडीन, प्रोकेनामाइड, डिझोपायरामाइड अँड मोरिसिझिन यांच्याकडे पोटॅशियम चॅनल ब्लॉकिंग एबिलिटी आहे. येस, ऍडिशनली पहा, म्हणून हे क्लासिफिकेशन म्हणजे सगळ्यात जास्त डिमांडेड आहे, कारण याच्यामध्ये एक्सेप्शन्स खूप आहे. काय सांगितलं मी
की जे क्लास 1A चे ड्रग आहेत एस्पिरंट्स यांच्याकडे क्लास 3 ची ऍक्शन आहे आणि प्रोपॅनॉल हा क्लास 1 ची पण ऍक्शन देतो. प्रोपॅनॉल हा आपण ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम मध्ये पण सांगितलं होतं की हा मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग एजंट आहे. त्याच्यामुळे सोटॅलॉल हा क्लास 2 क्लास 3 आहे, प्रोपॅनॉल क्लास 2 क्लास 1B आहे आणि क्लास 1A हा क्लास 3 आहे. म्हणजे त्यांच्याकडे ऍडिशनल पोटॅशियम चॅनल ब्लॉकिंग एबिलिटी आहे. त्यानंतर पहा एस्पिरंट्स, हे पहा, सो ब्रिटिलियम जो आहे याच्याकडे क्लास 2 आणि क्लास 3 ची ऍक्शन आहे. ब्रिटिलियम कोण आहे? पोटॅशियम चॅनलचा ब्लॉकर आहे. हे पहा, याचा अर्थ याच्याकडे ऍडिशनली बीटा ब्लॉकरची ऍक्शन आहे. आणि अजून एक पॉइंट याच्यामध्ये असतो एस्पिरंट्स, सो तो पॉइंट असतो तुमच्या सोडियम चॅनल ब्लॉकर मुळे. इथं पहा, सो क्लास 1 ची ऍक्शन तुम्हाला मी दिलेली आहे. सो क्लास 2 कडे इथं दिलं नाही मी वरती, पण इथं सांगतो तुम्हाला. इथं पहा, इथं मी तुम्हाला क्लिअर करून देतो की क्लास 1 हा 2 कामं करायला आहे. एक तर सोडियमला ब्लॉक करतोय आणि दुसरी गोष्ट काय, पोटॅशियम चॅनलला पण ब्लॉक करतोय. याचा अर्थ काय की तुम्हाला इकडं सोडियमचा स्लोप कमी मिळतोय आणि तिकडं पोटॅशियम ची रिपोल्युशन स्लो होत आहे. म्हणजे याच्याकडे 2 ऍक्शन आहेत. हे बघा, इथं दाखवायचं कसं तुम्हाला, याचं पण मी डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन दाखवतो. हे बघा, सो तुमच्या समोर एस्पिरंट्स, आता मी काय केलं की माझं पहिल्यांदा सोडियम हे माझं नॉर्मल आहे, राईट. सो हे नॉर्मल आहे. आता मी काय केलं, सोडियमला ब्लॉक केल्यानंतर माझा ग्राफ कसा असेल, तो सोडियमला ब्लॉक केल्यानंतर माझा ग्राफ असा असेल. मग एस्पिरंट्स, मी पोटॅशियमला मी ब्लॉक करतोय तर माझा ग्राफ असा असेल. ही ऍक्शन असते 1A सोबत. म्हणजे याला 2 ऍक्शन आहेत, एक तर सोडियम ब्लॉकर बी आहे आणि पोटॅशियमचा बी ब्लॉकर आहे. दुसरा क्लास असतो आपल्याकडे 1B. तर एस्पिरंट्स, हा कसा असतो पहा, याचा ग्राफ जर तुम्ही पाहिला तर तो असा असतो. हा सोडियमला तर ब्लॉक करतो एस्पिरंट्स, पण हा असा दाखवतो. याचा अर्थ काय की या 1B कडे सोडियमला ब्लॉक करण्याची ऍक्शन आहे, बट ही विल ओपन द पोटॅशियम चॅनल. मी तुम्हाला आतापर्यंत 4 ते 5 एक्सेप्शन्स दिलेले आहेत. तुम्ही उद्या जर मला म्हणाल की सर हे एक्सेप्शन मला लक्षात नाही, अवघड करेल मी तुमचं. लक्षात ठेवा, इथं तुम्हाला हे एक्सेप्शन्स लक्षातच आले पाहिजेत आणि हे एक्सेप्शन्स तुम्हाला एक्झाम मध्ये येतात बी. क्लास 1C मध्ये प्युअरली सोडियम ब्लॉक आहे, नो ऍक्शन ऑन द पोटॅशियम, ओपन बी नाही क्लोज बी नाही. चला एकदा रिपीट करतो सगळे एक्सेप्शन्स. एकदा रिपीट करतो पहा. पहिलं एक्सेप्शन आहे क्लास 1 याला सोडियम ब्लॉकिंगचे ड्रग आहेत, पण ऍडिशनली हे पोटॅशियमला ब्लॉक करतो. क्लास 1B सोडियम चॅनलचा ड्रग आहे, पण ऍडिशनली हा पोटॅशियमला ओपन करतो. सो त्याच्यामुळे हे ऍक्शन पोटेन्शियल ड्युरेशन हे कमी करणारे ड्रग्स आहेत. हे ऍक्शन पोटेन्शियल ड्युरेशन वाढवणारे ड्रग्स आहेत. म्हणून एस्पिरंट्स, हे ड्रग्स या ठिकाणी QT प्रोलॉंगेशन दाखवतात. These drugs are liable to show the QT prolongation. What is the Q and T? QRS कॉम्प्लेक्स माहिती ना आपल्याला, आताच ECG मध्ये बघितला, त्याच्यातला गॅप वाढवतात. जर हे एक्सेसिव्ह मध्ये देण्यात आले तर QT प्रोलॉंगेशन होतं एस्पिरंट्स. त्यानंतर पहा एस्पिरंट्स, प्रोपॅनॉल हा क्लास 2 आहे, बट याच्याकडे ऍडिशनल क्लास 1B आहे. सोटॅलॉल हा क्लास 2 आहे, पण याच्याकडे ऍडिशनल क्लास 3 आहे. त्यानंतर एस्पिरंट्स, ब्रिटिलियम हा क्लास 3 आहे, पण याच्याकडे ऍडिशनल क्लास 2 आहे. हे या ठिकाणी 2 आणि हे 3, मेन क्लास 3 आहे, ऍडिशनल क्लास 2 आहे. तर हे सगळे त्या क्लासिफिकेशन्स मध्ये झालेले एक्सेप्शन्स आहेत. एवढे एक्सेप्शन्स तुम्हाला या ठिकाणी एस्पिरंट्स या क्लासिफिकेशन मध्ये माहिती पाहिजे, म्हणून हा क्लास एवढ्या इंटेन्सिटीने एक्झामला येतो. चला मग आता आपण काय करतोय, सो हे सगळं समजून सांगून तुम्हाला पुढे घेऊन जात आहे. सो मला असं वाटतं एस्पिरंट्स, या क्लासिफिकेशन मध्ये आता काहीही राहिलेलं नाहीये. या क्लासिफिकेशन मध्ये काही राहिलेलं नाहीये. असं काही बुक्स मध्ये पण आहे एस्पिरंट्स. हे पहा, हा जो ॲम्योडेरॉन आहे हा एक ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीअरिथमिक ड्रग आहे. याच्याकडे सगळ्या प्रकारचे ऍक्शन्स असतात असं रिपोर्टेड आहे. सोडियम ब्लॉकर पण, पोटॅशियम ब्लॉकर पण, कॅल्शियम ब्लॉकर पण आणि
सो इथं बीटा ब्लॉकर पण, त्यामुळे अॅम्योडेरॉन पण ही गोष्ट तुम्हाला माहित असावी. वेरापामिल हा कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहे, डिल्टेझिम पण आहेत आणि वरून हे कार्डियक सप्रेसंट बी आहे, अलग लक्षात. सो चला, तर एस्पिरंट्स क्लास 1 आता आपण घेतोय. क्लास 1 अँटी अरिथमिक ड्रग इंटरफेअर विथ द ऍक्टिव्हिटी ऑफ द सोडियम चॅनल, डिक्रीजेस द स्लोप ऑफ द रॅपिड डिपोलरायझेशन म्हणजे Vmax. पण यांच्याकडे याचे 3 क्लास आहेत. क्लास 1 हा ब्लॉक करतो सोडियमला, तो ओपन करतो ब्लॉक करतो पोटॅशियमला, त्यामुळे हे तुमचे क्यूटी प्रोलॉंगेशन पण दाखवतात. त्यातला पहिला आहे क्युनिडिन, डेरिव्हेटिव्ह ऑफ द सिंकोना प्लांट्स. हे अँटी मलेरियल ड्रग असतो. पण एस्पिरंट्स हे 2 फॉर्म मध्ये अवेलेबल असतो है ना, एक असतो क्युनिडिन तर दुसरा असतो क्युनिन. क्युनिडिन हा क्युनिनचा एक आयसोमर असतो, हा डेक्स्ट्रो फॉर्म असतो. क्युनिन हा एक लिव्हो फॉर्म असतो. क्युनिन हा अँटी मलेरियल असतो, तर क्युनिडिन हा अँटी अरेथमिक असतो. त्यामुळे हा बी पॉइंट तुम्हाला माहिती असायला पाहिजे. साइड इफेक्ट आहेत हायपोटेन्शन, हायपोग्लायसेमिया, प्रोलॉंग्ड क्यूटी. क्यूटी प्रोलॉंगेशन इथं होत आहे एस्पिरंट्स. ॲट्रोपिन लाईक इफेक्ट्स पण पाहायला मिळतात, अँटी कोलिनर्जिक लाईक इफेक्ट, सिंकोनिझम पण पाहायला मिळतं, कारण हा सिंकोन अल्कलाइड पासून एक्स्ट्रॅक्ट करण्यात आलेला आहे. डिझोपॅरामाइड हा पुअर या ठिकाणी अँटी मलेरियल ड्रग आहे. सो पुअरली एक अँटी मलेरियल ऍक्शन आहे दॅन द क्युनिन, मोर निगेटिव्ह अॅनोट्रॉपिक दॅन द क्युनिडिन. प्रोकेनामाइड तर एस्पिरंट्स प्रोकेनामाइड हा ओरली ऍक्टिव्ह डेरिव्हेटिव्ह आहे ऑफ द लोकल एनेस्थेटिक दॅट इज प्रोकेन. हा लोकल एनेस्थेटिक म्हणजे कोण असतात ते वापस सोडियमचे ब्लॉकर्स असतात एस्पिरंट्स. मेटाबोलाइज्ड इन द लिव्हर बाय ऍसिटायलेशन. यांचं मेटाबॉलिझम ऍसिटायलेशन होतं, गेटिंग ऍक्टिव्हेटेड इनटू द N-acetyl procainamide that retain the potassium blocking activity. साइड इफेक्ट आहेत लुपस इरिथेमॅटोसिस म्हणजे एक ही हायपर सेन्सिटिव्ह टाइपची रिएक्शन असते, ही याच्यासोबत असोसिएटेड असते एस्पिरंट्स. दुसरा क्लास आला आयबी क्लास पण पोटॅशियम सोडियम चॅनलला ब्लॉक करतो, पण पोटॅशियम चॅनलचा ओपनर आहे. सो फिनिटॉइन हा ओरिजिनल ड्रग इथला नाहीये, ओरिजिनल हा अँटी इपिलेप्टिक ड्रग आहे एस्पिरंट्स, पण हा इथं वापरला जातो. पॉप्युलर हा अँटी इपिलेप्टिक आहे, बट युज्ड ॲज अ अल्टरनेटिव्ह टू लिग्नोकेन टू ट्रीट द डिजिटॅलिस इंड्युस्ड वेंट्रिक्युलर अरिथमिया. सब क्लास मध्ये सी आहे, तर हे फक्त सोडियम चॅनलचे ब्लॉकर्स आहेत. हे मार्कड इफेक्ट आहेत, म्हणजे यांची ॲफिनिटी हे पोटंट जास्त असतात, लक्षात ठेवा. सो प्रोपाफिनोन आहे, प्रोफायलॅक्सिस अँड द ट्रीटमेंट ऑफ द वेंट्रिक्युलर अरिथमिया. फ्लेकेनामाइड हा सप्रेस करतो इक्टोपिक बीट्स. So used to treat the WPW syndrome, that is the Wolff-Parkinson-White syndrome. हे असतं आपल्या हार्टचं कंडक्शन ब्लॉक झालं असेल तर त्या केसमध्ये आपण यांना वापरू शकतो, लक्षात ठेवा एस्पिरंट्स. सो अॅक्यूट ट्रीटमेंट ऑफ द WPW सिंड्रोम, यामध्ये आता नेक्स्ट आहे क्लास नंबर 2. सो इस्मोलॉल, प्रोपेनॉल, मेटोप्रोलॉल हे यूज केलेलं सुप्रावेंट्रिक्युलर टॅकिकार्डियासाठी. सो डिक्रीज करतात स्लोप फेज नंबर 4, कंडक्शन पण कमी करतात एव्ही ब्लॉक मधून, म्हणून हे ड्रग्स एव्ही ब्लॉक मध्ये मात्र एस्पिरंट्स कॉन्ट्राइंडिकेट आहेत. प्रोपेनॉल हे लेस इफेक्टिव्ह आहे दॅन द ॲडिनोसिन अँड द वेरापामिल टू ट्रीट द PSVT. सो पॅराक्झिमलचा अर्थ असा असतो एस्पिरंट्स, पॅराक्झिमलचा अर्थ असा असतो टाइम टू टाइम. सुप्रावेंट्रिक्युलरचा अर्थ असा असतो एस्पिरंट्स वेंट्रिकल्सच्या वरून खाली म्हणजे सुप्रावेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया. सो याच्यासाठी ॲडिनोसिन आणि वेरापामिल मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर थर्ड लाईन ड्रग असतो प्रोपेनॉल PSVT साठी. याचा ड्रॉबॅक बी आहे एस्पिरंट्स, आपल्याला ब्रोंकोस कन्स्ट्रिक्शन मिळतं, कारण हा नॉन सिलेक्टिव्ह ब्लॉकर आहे. त्यामुळे तुम्हाला अस्थमामध्ये देता येणार नाही, ब्रॅडिकार्डियामध्ये देता येणार नाही, निगेटिव्ह आयनोट्रॉफिक इफेक्ट असतो याला, त्याच्यामुळे हा बऱ्याच केसमध्ये आपण देऊ शकत नाही. सोटेलॉल पण आपण देऊ शकत नाही, कारण हा बी एक नॉन सिलेक्टिव्ह असतो. याच्याकडे प्रिडॉमिनंट क्लास 3 ऍक्शन आहे, म्हणजे हे ऍक्शन पोटेन्शियल ड्युरेशन प्रोलॉंग करतं, ब्लॉक करतं इनवर्ड रेक्टिफाईड पोटॅशियम चॅनल. दिस क्लास 3 ऍक्टिव्हिटी इज प्रेझेंट इन बोथ L अँड द D आयसोमर. ह्याच्या दोन्ही आयसोमर मध्ये ही ऍक्टिव्हिटी असते. यानंतर आपल्याकडे क्लास नंबर 3 आहे ब्रिटिलियम, आयबुटिलाइड, डोफेटिलाइड, अॅम्योडेरॉन, सोटेलॉल. ब्लॉक करतात पोटॅशियम चॅनल ब्लॉकर, हे प्रोलॉंग करतात ऍक्शन पोटेन्शियल ड्युरेशन, म्हणजे सो पोटॅशियमला बाहेर नाही जाऊ देत, त्यामुळे दोघांच्या मधला जो गॅप असतो म्हणजे या रॅपिड डिपोलरेशन आणि रिपोलरेशनच्या मधला तो एक्सटेंड होतो एस्पिरंट्स, आणि यांच्यामुळे काय होऊ शकतं QT प्रोलॉंगेशन. म्हणून तुम्हाला माहित असायला पाहिजे क्लास 1A
1 क्लास 1 मध्ये 1A आणि बीटा ब्लॉक हे पोटॅशियम चॅनल ब्लॉकर हे तिसरा हे 2 ड्रग QT प्रोलॉंगेशन दाखवत असतात. कारण हे ऍक्शन पोटेन्शियल ड्युरेशन वाढतं. दॅट इज टोर्से टोर्सेडे डी पॉइंट म्हणतो आपण ह्याला. आणि हे QT प्रोलॉंगेशन आपल्याला इथं फिजिबल नसतं जास्त जर झालं तर. यानंतर पहा अॅम्योडेरॉन हा एक लिपोफिलिक आणि लॉंग ऍक्टिंग ड्रग आहे. ब्रॉड स्पेक्ट्रम अँटी अरिथमिक म्हणलं जातं कारण याच्याकडे सोडियम चॅनल ब्लॉकर, पोटॅशियम चॅनल ब्लॉकर, बीटा ब्लॉकर आणि कॅल्शियम चॅनल ब्लॉकर सगळ्यांची ऍक्टिव्हिटी आहे. म्हणून हा एक ब्रॉडेस्ट स्पेक्ट्रम असतो. याला बघा आपण वाईड स्पेक्ट्रम वाईडेस्ट स्पेक्ट्रम अँटी अरिथमिक ड्रग असं म्हणलेलं आहे. सो याचा बी प्रॉब्लेम आहे. टोर्से डे पॉइंट म्हणजे काय की हे पण QT प्रोलॉंगेशन दाखवतं, फोटोसेन्सिटिव्हिटी दाखवतं कारण याच्याकडे आयोडीन आहे. थायरॉइडची ॲबनॉर्मॅलिटी करतं कारण याच्याकडे आयोडीन आहे. कॉर्नियल डिपोजिशन, न्यूरोलॉजिकल आणि गॅस्ट्रो इंटेस्टिनल डिस्टर्बन्सेस, हेपेटायटिस असे काही प्रॉब्लेम्स याच्यासोबत असोसिएटेड आहेत. याचा एक नवीन अॅनालॉग असतो एस्परेंट दॅट इज ड्रोनिडेरॉन. तर याच्यासोबत थोडंसं लेस साईड इफेक्ट असोसिएटेड आहेत. लेस लिपोफिलिक असल्यामुळे लेस लायबल टू कॉज द इंट्रॅक्शन आणि थायरॉइड टॉक्सिसिटी आणि पल्मोनरी टॉक्सिसिटी याच्यात रिड्यूस होत असतात एस्परेंट्स. क्लास नंबर 4 तुम्हाला माहित आहे वेरापामिल आपण पाहिला आहे. हा फिनाइल अल्किनाल अमाइन डेरिव्हेटिव्ह आहे. ड्रग ऑफ चॉईस इन द SVT अँड द PSVT. हे महत्वाचं आहे एस्परेंट्स. वेरापामिल इज अ कॉन्ट्राइंडिकेट इन द WPW. कारण इथे AV ब्लॉक असतो आणि वापस हे कार्डियक सप्रेसेंट आहे. वेरापामिल हा कार्डियक सप्रेसेंट आहे. WPW म्हणजे वापस कसं असतो कंडक्शन स्पीड कमी असते त्याच्यामुळे हा WPW मध्ये द्यायचा नाही. डिल्टिझिन ह्याची डायरेक्ट ऍक्शन असते सिमिलर टू द वेरापामिल. अल्टरनेटिव्ह फॉर द टर्मिनेशन ऑफ द PSVT. वेरापामिलचा हा अल्टरनेटिव्ह असतो पण या दोघांपेक्षा सुपिरियर कोण असतो? ॲडिनोसिन असतो. ॲडिनोसिन याच्यापेक्षा सुपिरियर असतो. यामध्ये आता क्लास नंबर 5 हा मिसलेनियस आहे. डिगॉक्झिन, ॲडिनोसिन, मॅग्नेशियम, ॲट्रोपिन, पोटॅशियम हे याच्यातले काही ड्रग आहेत. मेन 3 आहेत डिगॉक्झिन, ॲडिनोसिन आणि तुमचा या ठिकाणी अजून एक दिला होता मी. कोणता क्लास होता इथं सांगा. यामध्ये वरती दिलेला आहे वाटतं मी. तुमच्या क्लासिफिकेशन मध्ये तर एस्परेंट्स इथं डायपायरिडामोल एक आहे. तर हे आपण आधी घेतलेलं आहे डायपायरिडामोल कुठं अंजायनामध्ये. तर एस्परेंट्स हे आहे याच्यामधलं 5th नंबरचं क्लासिफिकेशन. डिगॉक्झिन हा इन्क्रीज करतो वेगल ऍक्टिव्हिटी. तुला सर डिगॉक्झिन तर आपल्या बॉडीमध्ये फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन वाढवतं हे तर आपण CHF मध्ये पाहिले. पण बेटा तुम्हाला मी शिकवताना तिथेही सांगितलं की याच्याकडे वेगोमायमेटिक ऍक्शन आहे. म्हणजे हा अस्टिलकोलिन रिलीज करतो आणि अस्टिलकोलिन आपल्या बॉडीवरती आपल्या हार्टवरती एक सप्रेसेंटचा ऍक्शन देत असतो आणि दॅट इज द इफेक्ट इथं आपण पाहतोय. याच्यामुळे ॲट्रियल फिब्रिलेशन आणि फ्लटर हे कमी होतं. आणि डिगॉक्झिन स्वतः पण अरिथमिया कॉज करतो. त्याच्यासाठी पण आपल्याकडे 2 ड्रग आहेत लिडोकेन आणि फिनिटॉइन. हे याच्या अरिथमियासाठी आहेत कारण याच्याकडे पण फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन वाढवण्याची प्रॉपर्टी आहे. ही दुसरी इफेक्ट आहे. इथं वेगस ऍक्शनचे ऍक्शन आपण पाहतोय. हे आहे वेगल ऍक्टिव्हिटी म्हणजे अरिथमिया कमी करणारा इफेक्ट असतो. ॲडिनोसिन असिटिलकोलिन ॲडिनोसिन ओपन द पोटॅशियम चॅनल आणि हायपरपोलराइज द कंडक्टिव्ह टिश्यूज. बघा ॲडिनोसिनचं काम काय की पोटॅशियम चॅनलला ओपन करणे आणि SA नोड बरं का तुम्ही इथं SA नोडचं कॉन्सेप्ट घ्या आणि हे SA नोडवरती असलेले पोटॅशियम चॅनलला ओपन करणे आणि हायपरपोलराइज करणे म्हणजे ऍक्शन पोटेन्शियल हे -90 मिलीव्होल्ट कडे घेऊन जाणे आणि रिलॅक्सेशन करणे. ड्रग ऑफ चॉईस इन द PSVT. डायपायरिडामोल हा ब्लॉक करतो न्यूक्लियोसाइड रिअपटेक मेकॅनिझम आणि पोटेन्शिएट द ॲडिनोसिन रिअपटेक. ॲडिनोसिनचं जे रिअपटेक होतं ते हे ब्लॉक करतं आणि ॲडिनोसिनला ऍक्टिव्ह ठेवतं एस्परेंट्स. आणि हा ऍक्टिव्ह ॲडिनोसिन पोटॅशियम चॅनलला ओपन करतो आणि हायपरपोलराइज स्टेट मध्ये घेऊन जातो. दॅट इज -90 मिलीव्होल्ट आणि हे ऍक्शन आपल्याला मिळते. त्यासोबत हा प्रोस्टासायक्लिन PGI2 जे असतात ना यांनाही ऍक्टिव्हेट करतो आणि हे अँटी प्लेटलेट्स असतात. इनहिबिट करतो सायक्लिक AMP. हे इनहिबिट करतो फॉस्फोडायस्टरेज. त्याला इनहिबिट करून हा वेझोडायलेटरी पण काम करत असतो. तर एस्परेंट्स आता माझ्याकडे काही ड्रग्स आहेत ज्यांच्यामुळे QT प्रोलॉंगेशन होतं. हे पहा अँटी अरिथमिक ड्रग्स आहेत. क्युनिडीन, प्रोकेनामाइड, डिझोपायरामाइड, प्रोफॅफिनॉन, अॅम्योडेरॉन. याच्यामध्ये तुम्हाला माहित असू द्या इथं तुम्हाला अजून बीटा ब्लॉकर पण टाकता येतात. अँटी मायक्रोबियलचे पण काय आहेत ज्यांच्यामुळे QT प्रोलॉंगेशन होतं. अँटीहिस्टामिनिक आहेत टर्फेनाडाइन, ॲस्टामिझोल, इबास्टिन, क्युनिन, मेफ्लोक्विन, आर्टेमिसिन. हे पण सगळे ड्रग्स हे कोण आहेत एस्परेंट्स? हे QT प्रोलॉंगेशनचे ड्रग आहेत.
यानंतर एस्पिरंट्स माझ्यासमोर इथं तुमच्या पुढे काही कंडिशन्स आहेत. सो हे पहा, PSVT साठी ड्रग ऑफ चॉईस ॲडिनोसिन आणि डिगॉक्झिन, अल्टरनेटिव्ह वेरापामिल, सोटेलॉल, प्रोपॅनॉल, ॲम्युडेरॉन. सो WPW साठी फ्लेकेनामाइड, प्रोपॅनॉल, ॲम्युडेरॉन हे त्याचे अल्टरनेटिव्ह आहेत. सो टोर्सेडिपॉइंट साठी मॅग्नेशियम त्याचा अल्टरनेटिव्ह प्रोपॅनॉल आहे. डिजिटलिस इंडस्ट्रियल वेंट्रिक्युलर अरिथमिया, लिग्नोकेन किंवा लिडोकेन हे पहिला आहे, अल्टरनेटिव्ह फिनिटॉइल आहे. आणि एव्ही ब्लॉक मध्ये आयसोप्रिनलिन आणि ॲट्रोपिन द्यायचा आहे, पण एव्ही ब्लॉक मध्ये बीटा ब्लॉकर्स नाही द्यायचे. तर एस्पिरंट्स मला असं वाटतंय की सुंदर पद्धतीने अशा पद्धतीने आपला अरिथमिया हा टॉपिक क्रिस्टल क्लिअर झालेला आहे. आणि फक्त हा टॉपिकच संपलेला नाही एस्पिरंट्स, तर आपली कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टम पण इथं फिनिश झालेली आहे. आय होप की तुम्हाला सर्वांना हे लेक्चर समजलंय. मी खूप बेसिक पासून घेतले एस्पिरंट्स. सो तुम्हाला इतकं बेसिक मी या ठिकाणी दिलेलं आहे, ECG दिलेला आहे, तुम्हाला सगळे फेजेस दिलेले आहेत, सोडियमचा चॅनल, पोटॅशियमचा चॅनल कुठं असतो, कसं काम करतो, कसं आपण याला ब्लॉक करतो, कसं आपण याला ऍक्टिव्हेट करतो, सगळं दिलंय. ओके, चलो, थँक्यू सो मच, हॅव अ नाईस डे.